हक्काचा लढेंगे लढेंगे हम हमारा हक मांगते। महाराष्ट्र राज्यभर धनगरांना आदिवासी समाविष्ट करण्यात येत असल्याने आदिवासी समाजाच्या वतीनं विरोध होत असून त्याचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथं प्रांत कार्यालयाच्या आवारात विविध आदिवासी संघटनांनी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले असता आज रोजी हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव एकवटले होते। यावेळी राज्य शासनाने विरोधी घोषणा देण्यात आल्या। तसेच धनगर यांना आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये या विरोधाचं निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले। तसेच शासनानं आदिवासी धनगर आरक्षण दिल्यास येत्या काळात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी सर्व समाज बांधवांमार्फत देण्यात आले। धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण दिल्याचे शिंदे सरकारमार्फत अस्वस्थ केले असता येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं आदिवासी बांधवांमार्फत सांगण्यात आले। यावेळी आदिवासी संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय व सामाजिक नेते मंडळी उपस्थित होते। धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा शिंदे सरकारने जो निर्णय घेत आहेत तो तात्काळ मागे घ्यावा। पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची पदभरती तात्काळ सुरू करा। बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या 12,520 ज्या पदे नोकऱ्या भडकवलेल्या आहेत ती पदे रिक्त करून तात्काळ अनुशेष पदभरती करा। या मागण्यांसाठी आज आम्ही समस्त आदिवासी समुदाय तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे प्रांत अधिकारी कार्यालय शहादा समोर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। धनगर हे आदिवासी नाही, धनगर ही जात आहे, जमात नाही असा स्पष्ट अहवाल 30 ने दिलेला आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा धनगर हे आदिवासी नाही असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, तसा निर्णय दिलेला आहे। तरी सुद्धा घटनाबाह्य धनगर समाजाला आदिवासींमध्ये दाखले देण्याचा जो निर्णय शिंदे फडणवीस सरकार घेत आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। या शासनामध्ये आपले आदिवासी आमदार हे पण समावेश आहेत, त्यांनी काय करायला पाहिजे तुमच्या मते? आमच्या मते जे आमचे आदिवासींचे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, यांनी सरकारवरती दबाव आणायला पाहिजे। कुठल्याही पक्षातले आमदार असो त्यांनी सरकारकडे मागणी करायला पाहिजे, जी अशी मागणी करायला पाहिजे की तुम्ही जर घटनाबाह्य धनगरांना जर आदिवासींमध्ये आरक्षण देत असाल तर आम्ही तुमच्या पक्षाचा राजीनामा देऊ, आमच्या पदाचा राजीनामा देऊ, अशा पद्धतीचा दबाव आमच्या लोकप्रतिनिधींनी त्या पक्षाच्या नेत्यांकडे निर्माण केला पाहिजे।